आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेच्या ठाव ठिकाणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आणि सीआयडी लवकरच त्याच्या मुसक्या देखील आवळणार असल्याचा अपडेट समोर येत आहे। मंडळी, बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर समाज मन सुन्न झालं। त्यांचे पडसाद देखील राज्यभर उमटले। या हत्या प्रकरणात 4 आरोपींच्या अगोदरच मुसक्या देखील आवळण्यात आल्या आहेत। तर काल सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडने स्वतः पुण्यातील पाषाण रोडवरील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कचेरीत आत्मसमर्पण केलं। त्याला अटक केल्यानंतर रात्री उशिरा केज न्यायालयासमोर हजर केलं। 100 पेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात काल सुनावणी पार पडली। तर आता सीआयडी या प्रकरणातील मुख्य आणि प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि इतर 2 फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत दिसत आहेत। या प्रकरणात वाल्मिक कराड याला काल रात्री उशिरा केज कोर्टात हजर करण्यात आलं होतं। कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली होती। पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, तर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा मात्र अद्याप फरार आहे, तर त्याचा ठाव ठिकाणा माहीत करायचा आहे। कराड आणि घुले यांच्यात काय संभाषण झाले, दोघांचे काय संबंध आहेत, घुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करतो का याचा तपास करायचा असल्याने कराडच्या कोठडीची विनंती सीआयडीकडून करण्यात आली आहे। सुनावणी अंती कराडला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या मागावर आहेत। सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुलेवर असून सुदर्शन घुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे। खुनाच्या घटनेपासून सुदर्शन घुले आणि त्याचे 2 साथीदार हे पसार झाले आहेत, तर गेल्या 22 दिवसापासून ते कुठे आहेत याचा कसून तपास करण्यात येत आहे। मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या खून प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले, आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल केला याची संपूर्ण माहिती समोर येणार आहे। त्यामुळे सीआयडी त्याच्या मागावर आहेत। सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी देखील राज्याबाहेर असल्याचा संशय पोलीस यंत्रणेला आहे। त्या दृष्टीने पथक त्यांचा शोध घेत आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 3 मुख्य आरोपी फरार आहेत। वाल्मिक कराडनंतरच तपास यंत्रणाचा फोकस आता या 3 फरार आरोपीवर आहे। खुनाच्या गुन्ह्यातील 3ही आरोपीच्या सीआयडी लवकरच मुसक्या आवळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे। दरम्यान आज सकाळी सीआयडीची टीम सुदर्शन घुलेच्या गावात पोहोचली आहे। केज तालुक्यातील टाकळी गावात सीआयडीची टीम आता तळ ठोकून आहे। सुदर्शन घुलेचा शोध सीआयडीकडून जोरदार सुरू असून घुले आणि इतर 2 फरार आरोपींसाठी सीआयडी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहे। बाकी येणाऱ्या 2 दिवसात सुदर्शन घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही पकडू अशा प्रकारचा दावा सीआयडी करून करण्यात येत आहे। बाकी तुम्हाला सीआयडी सुदर्शन घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या पुरतं थांबतो, पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।